मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी घडामोड मित्रांनो, राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अखेर निर्णय ठरला आणि इकडे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाला दाखवला बाहेरचा रस्ता। मित्रांनो, महाराष्ट्रातून या मंत्र्यांची हकालपट्टी, शिंदे गट देखील सरकारच्या बाहेर जाणार। मित्रांनो, नेमकी काय घडते महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची संध्याकाळची या घडीची सर्वात मोठी घडामोड। एकनाथ शिंदे अचानक थेट दिल्लीला, दिल्लीतीलही नेत्यांनी बैठकी नाकारल्या। उद्या होणार बैठका, नेमकं काय झाले महाराष्ट्रात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सध्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक घडामोडी सध्या समोर आल्या आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील द्वंद्व सर्वांना माहीत पडलंय। एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील नेत्यांशी बोलायचं टाकून ते दिल्लीतील केंद्रातील भाजपच्या नेत्यांशी डायरेक्ट बोलतात। यामुळे सध्या भारतीय जनता पार्टीच्या राज्य लेवलवरील आणि एकनाथ शिंदेच्या नेत्यांचं सध्या बिनसल्याचं सध्या खूप मोठी अपडेट आहे। देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेच्या बहुतांश मंत्र्यांवरती नाराज असल्याची बातमी देखील गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रात चालू आहे। एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांवरती होणारे आरोप, आमदारांचे भ्रष्टाचाराचे आरोप, मंत्र्यांची वेगवेगळी प्रकरणं, या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात वेगाने घडत असतानाच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे का, हा सर्वात मोठा खेळ या ठिकाणी सुरू आहे। मित्रांनो, कोणते आहेत मंत्री ज्यांची हकालपट्टी शक्य आणि कोणत्या मंत्र्यांना दिलाय घरचा रस्ता? एकनाथ शिंदे का पोहोचले दिल्लीमध्ये? मित्रांनो, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची तक्रार घेऊन दिल्लीच्या ठिकाणी गेलेत। इकडे अजित पवार एकनाथ शिंदेच्या बड्या नेत्यांना फोडण्याची तयारी करत असताना अजित पवारांचा बडा मासा पुण्यातील एकनाथ शिंदेंनी गळा लावला आहे आणि त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे। यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आता भडकले असून आपल्या युतीमध्येच तुम्ही आमचे नेते फोडणार का, असा सवाल एकनाथ शिंदेंना त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे। यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून सर्वात मोठी बातमी ही होती की सध्या एकनाथ शिंदेचे 6 आणि अजित पवारांचे 2 मंत्री, या 8 मंत्र्यांची विकेट जाणार ही जवळजवळ शक्यता नव्हती, तरी खरं होतं आणि संजय राऊतांनी ते महत्वाचं म्हणणं सर्वांसमोर मांडलं होतं। त्यांची नावं देखील मांडली होती। या मंत्र्यांना थेट कायमचा घरचा रस्ता, हे मंत्री थेट कायमचे घरी जाणार असं संजय राऊतांनी नावासह त्यांची यादी सांगितली होती। त्या मंत्र्यांमध्ये शिंदे गटातील मंत्र्यांवरती थेट आरोप झाले होते, आमदारांवरती थेट आरोप झाले होते आणि फडणवीस यांनी कान उघाणी केल्यानंतर मला हे जमणार नाही असं थेट मंत्र्यांना सुनावल्यानंतर आता मात्र एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली असून तिथे मोठमोठ्या घडामोडी अतिशय वेगाने सुरू झाल्या आहेत। मग एकनाथ शिंदे हे सरकारमधून बाहेर पडणार का, भाजपला सोडून देणार का, या देखील मोठ्या घडामोडी आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजपा सध्या मुंबई महानगरपालिका सोहळ्यावरती लढण्याचा प्रयत्न करते। मग एकनाथ शिंदे भाजपवरती दबाव टाकतात का की मुंबई महापालिका आमच्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही, अशा प्रकार देखील ते एकनाथ शिंदे सध्या दिल्लीच्या ठिकाणी गेलेत आणि आमच्या मंत्र्यांवरती तुम्ही दबाव टाकून चालणार नाही हे देखील ते केंद्रातील नेत्यांना सांगतायत। मग इकडे देवेंद्र फडणवीस भाजपच्या नेत्यांना सांगून एकनाथ शिंदेंना थेट घरचा रस्ता दाखवा असं देखील सध्या सांगत असतील। मित्रांनो, हे सगळे झाल्या घडामोडी, परंतु सध्या मात्र एकनाथ शिंदेंनी आज संध्याकाळी थेट दिल्लीतील नेत्यांशी भेट घेण्याची ठरवलं आणि थेट दिल्ली गाठली। हा त्यांचा या आठवड्यामध्ये दुसरा दौरा असून महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडणार असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना बाहेर काढून उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय का? कारण की गेल्याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंची, आदित्य ठाकरेंची, देवेंद्र फडणवीस यांची बैठक जवळजवळ 3-3 तास बैठका होतात। या सगळ्या घडामोडीमध्ये काय घडलंय, नेमकी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि त्यांचं पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार मुळे सगळ्या घडामोडी वेगवान घडतायत का, हा देखील मोठा प्रश्न सध्या घडतोय। त्यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं वजन संपूर्णपणे 0 झाल्याचं दिसतंय आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा वजनदार व्यक्तिमत्व म्हणून पुढे येताना दिसत आहेत। मित्रांनो, हे जरा राजकीय घडामोडी, पण उद्धव ठाकरेंना नमवणं एकनाथ शिंदेंना जमलं नाही यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। ज्या कारणाने एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली, आता तेच कारण त्यांच्या देखील मुळावरती येऊन ठेपलंय। कारण की भाजपा आणि अजित पवार एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना दर मंत्रिमंडळात राहू देत नाहीत, न बाहेर निघून देत नाहीत, त्यांनी जगणं मुश्किल केलंय। या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा भूकंप, हकालपट्टी होते या मंत्र्यांची, अशी ही शक्यता आहे। ते 6 मंत्री कोण यांची नावांची यादी देखील लवकरच येईल। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठा धक्का बसलाय, हे जवळजवळ आता सिद्ध झालंय। मित्रांनो, यावरती आपणास काय वाटतंय?
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या आमदारांना पुन्हा त्यांच्याकडे प्रवेश करून देतील का, की एकनाथ शिंदेची शिवसेना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर सगळे आमदार भाजपात जातील? याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.